आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. चोपडा शहरातील गुरुकुल नगर परिसरात एमएससीबीच्या विजेच्या खांबावर उतरलेल्या करंटने एका गायीचा क्षणात जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास रस्त्याच्या मधोमध असलेल्या विजेच्या खांबावर विद्युत प्रवाह उतरल्याचे सांगण्यात येत आहे. याच खांबाच्या बाजूने 5 ते 6 वर्ष वयाची गाय जात असताना तिला विजेचा जोरदार धक्का बसला आणि काही क्षणातच गाय जागीच मृत्युमुखी पडली. ही घटना पाहताच गायीचे मालक सुनील नामदेव पाटील आणि त्यांच्या पत्नी यांनी एकच हंबरडा फोडला. या घटनेनंतर गुरुकुल नगरमधील स्थानिक रहिवासी आक्रमक झालेत. जोपर्यंत एमएससीबीचे जबाबदार अधिकारी घटनास्थळी येत नाहीत तोपर्यंत गायीवर अंत्यसंस्कार करणार नाहीत अशी भूमिका नागरिकांनी घेतली. अधिकारी घटनास्थळी दाखल होतात. संतप्त नागरिकांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. विजेच्या खांबावर करंट उतरतोच कसा? नियमित देखभाल आणि तपासणी केली जाते की नाही असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. दरम्यान सचिन केदारे आणि तुषार कापगते या ज्युनियर इंजिनियर्सकडे तात्पुरता चार्ज असल्याचे सांगण्यात आले. घटनेचा पंचनामा करण्यात येणार असून गायीच्या मालकाला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती ज्युनियर इंजिनियर सचिन केदारे यांनी दिली. मात्र या घटनेमुळे गुरुकुल नगर परिसरात विजेच्या खांबाच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून आज गाय मृत्युमुखी पडली, उद्या एखाद्या नागरिकाचा जीव गेल्यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल आता चोपड्यातील नागरिक उपस्थित करत आहेत. प्रतिनिधी मिलिंद सोनवणे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज चोपडा. झिरो वायरमॅनांनी केलेली आहे आणि त्यांनी झिरो वायरमॅनला पाठवलं होतं ते मागणीसाठी. म्हणजे यांना पैसे पाहिजे लोकांचे. आज या मुका प्राण्यावर गेलं. आमचे मुलं बाळा खेळतात इथं सकाळपासून संध्याकाळपर्यंत. ब्लॅक मध्ये 14,000 मध्ये होईल आणि तुम्ही कायदेशीर करा तर 30,000 मध्ये होईल. म्हणजे हे कुठली गोष्ट आहे? हा तुम्हाला एमएससीबीला भोंगळ कारभार चालू आहे. यांना फक्त फुकटच्या मलिदा पाहिजे. लोकांचे जीव गेले, मोठ्या प्राण्यांचे जीव गेले, ते चालतील ना, पण यांना मलिदा पाहिजे. घटनेनंतर साहेब किती वेळामध्ये आले इथं? घटनेनंतर साहेब 3 तासांनी घटनेनंतर साहेब 3 तासांनी आले. साहेबांची मीटिंग चालू होती. साहेबांचे डीओ साहेब आलेले होते, पण डीओ साहेबांना इथं यायला टाइम नाही. यांची मीटिंग महत्वाची होती. एक मुका प्राणी मेला तर ठीक आहे, इथं जर एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या एखाद्या लहान बाळाचा जीव गेला असता तर यांची मीटिंग महत्वाची होती का? हा जीव महत्वाचा होता. हा म्हणजे यांना मीटिंग महत्वाची आहे. यांना लोकांची घेणं देणं नाही. लोकांचे काही गेलं तरी चालेल, पण यांच्या घर भरलं पाहिजे. कुठल्याही तऱ्हेने यांचे घर भरलं पाहिजे. म्हणजे स्थानिक वायरमॅनांनी पूर्ण इथं पैसे पाहिजे. यांना मलिदा पाहिजे. यांना मलिदा द्या, काम करून घ्या. लगेच तुरंत होईल. गायीचे मालक कोण आहेत? गायीचे मालक बर बोलो. दादा ही घटना कशी घडली? अचानक घटना घडली ती. मी जरा फक्त लगेच सोडलं फिरायला 5 मिनिटासाठी आणि ही घटना घडली तुरंत. आता आज म्हणजे आता टाइम झालेला आहे. किती वेळ झाला ही घटना? 3 तास पूर्वी झाली. अच्छा, 3 तास पूर्वी मी साहेबांना फोन केला. हे कोणते आहेत केदार साहेब? ते म्हणे माझी आता मी काय सोडलेला आहे. मग ते कोणते साहेब त्यांचा नंबर द्या, आमची मीटिंग द्या म्हणे. तुम्ही त्याला तुम्ही नाही फक्त इथून येऊन तुम्ही फक्त हे पंचनामा करून घ्या की ही घटना अशी आज गेली मुका जनावर. अगर हा माझी आत्मा आहे, माझी गाय आहे, ती माझी माय सारखी आहे. माय गेली चालेल, पण लोकांचे मुलं बाळ इथं खेळतात. तुम्ही येऊन बघा काय परिस्थिती आहे. उद्या जाऊन काही उद्या घटना झाली तर इथं कोण जिम्मेदार? तर यांना हे म्हणजे मीटिंग चालू आहे, असं चालू आहे, तर यांना याला इथं लागले 3 तास आणि हे आम्हाला परत आम्हाला धमक्यात देत आहेत. व्यवस्थित बोला. हे आता कोण आहे? आळवाची त्यांनी झाली बदली केदार साहेब आणि आता हे नवीन साहेब आले ते आम्हाला माहिती नाही आहे. पण त्यांना याला पूर्वी झाले 2 तास फोन करून येतो लगेच. 5 मिनिटात आलो, 10 मिनिटात आलो. बरं, कारण यांना रस्ता माहिती नाही आहे चोपड्याचा. अजून कोणाला शॉक लागून काही इजा झालेली आहे का? आता 5 मिनिट म्हणजे या गायचं हे झाल्या अगोदर ते समोरच्या
आज मी या गुरुकुल नगरमध्ये आलेलो आहे आणि अतिशय दुर्दैवी घटना अशी घडली की या खांबामध्ये करंट उतरलं. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि या करंट मुळे ही एवढी मोठी ही जी गाय आहे तर ही मरण पावलेली आहे. आणि अतिशय म्हणजे इथलं जे चित्र बघून जे वाटतंय किंवा आता त्या ताईने जो आंबरडा फोडला, ही जी गाय तिथं वारलेली आहे, तर खूपच दुर्दैवी घटना इथं घडलेली आहे. गायीचे मालक आपल्या समोर आहेत. आपल्या भाऊ, ही घटना कशी घडली? ते गायला करंट लावून झाली घटना. करंट लागून गेली. हां, कारण का इतकं तीव्र होती गतीने करंट आंब्यामध्ये का 3 फुटावरून गाय ताणली गेलेली आणि जागीच मृत्यू पावली फक्त 2 सेकंदामध्ये. अच्छा. अजून इथं काही कोणाला काही इजा वगैरे काही झालेली? अजून तर काही झाले नाही. गाय- हां, पण ते गाय गायावर कोणती मृत्युमुखी गेलेली पडलेली आहे. आहे? पण म्हणून जेणेकरून हे MSC बोर्डाने याच्याकडे लक्ष घालावं की दुसरी दुर्घटना व्हायला नको. व्हायला नको. अतिशय वाईट आणि दुर्दैवी घटना इथं घडलेली आहे. तर महावितरणचे MSCBचे जे साहेब आहेत तर ते पण इथं आलेले आहेत आणि रहिवाशांचा असा रोष होता की जोपर्यंत इथं MSCBचे अधिकारी येत नाहीत, साहेब येत नाहीत, वायरमन येत नाहीत, तोपर्यंत आम्ही या गायीचे अंत्यसंस्कार करणार नाहीत किंवा आम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही अशी भूमिका या रहिवाशांनी घेतलेली आहे. मिलिंद सोनवणे, चोपडा.